हॅलो नमस्कार मैत्रिणी, कशा आहात तुम्ही? बघा, काल मी हे ब्लाऊज स्टिचिंग केले होते. आज जे स्टिचिंग केले ते ब्लाऊज ते सकाळीच गेलेले आहेत. म्हणजे फ्रिलच्या बाहेर त्याचा पण व्हिडिओ काढून ठेवला आहे मी, तर तुम्हाला दाखवणारच आहे. कारण काय ना, ब्लाऊज पण एक नंबर बसला आहे तो, तर त्याचाही फोटो काढून घेतला आहे. तोही ब्लाऊज तुम्हाला लवकरच व्हिडिओ येऊन जाईल. तर हे शिवले होते जे की मी तुम्हाला सांगितलं होतं काल, 3 ब्लाऊज आणि 4 साड्यांना पिको फॉल केला होता. तर आणि मी माझे पार्लरचे क्लास आहे, तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती, तिकडे जाऊन येऊन मी तेवढं काम केलं होतं. तर हे बघा, हे पॅडेड ब्लाऊज आहे आणि त्याला अशी ही डिझाईन आलेली आहे. आरीवर्कचा ब्लाऊज आहे हा. आणि हे बघा, ही मी लेस लावलेली आहे त्याला. तर आपण हा स्टिचिंग केला आहे, एकच नंबर फिनिशिंग पण आलेली आहे. आणि याचा गळा आपण जसा वर केलेला आहे तसंच घेतलेला आहे, कट टू कट घेतलेले. तर बघू शकता तुम्ही. आणि हे जे लटकन लावले, त्यांनी सांगितलं होतं मला की ह्या लटकनला ना तुम्ही काहीतरी थोडंसं वेगळं करा, त्याच्यामुळे हे असे लटकन बनवले आहेत. ब्लाऊज एवढं छान आहे, वर्क एवढं छान आहे, त्याच्यामुळे मग लटकन पण छानच बनवले. आणि दुसरावाला हा आहे. तर ही लेस त्यांनी सिलेक्ट केली होती, आपल्याला सांगितली होती की ही लेस लावा. तर ही लेस लावली मी याला अशी एक साईडनी शिलाई आणि ह्या साईडनी चिटकवली आहे. कारण काय ना, हात शिलाईने खूप धागे दिसतात आणि एकदम इझी चिटकून जाते. याचा पण व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. तर हे पहा अशी. आणि ह्याला पण आपण त्या लेस लावलेल्या आहेत. हा पण पॅडेड ब्लाऊज आहे. तर ही लेस मी माझ्या चॉईसने लावलेली आणि ही कस्टमरना आवडली होती, तर त्यांच्या चॉईसने ती लावलेली आहे. त्यांचं काही नसतं की का नाही, काय असतं माहिती आहे का, एकदा कस्टमरने तुम्हाला सांगितलं ना तुमच्या मनाने ब्लाऊज शिवा, तेव्हा हर एक टेलर, मीच नाही तर हर एक टेलर आहे ना, तो 100% का नाही व्यवस्थित करायचा प्रयत्न करत असतो. आता हे तुमच्या क्लायंटवर डिपेंड करतं की का नाही तुमच्या क्लायंटला आवडते की नाही, हो की नाही. तर माझे क्लायंट सगळे चांगले आहेत, सगळ्या लेडीज, सगळे इतक्या जेवढ्या ब्लाऊज शिवतात ना तेवढ्या सगळ्या लेडीज एकदम ॲडजस्ट करतात. आणि ॲडजस्ट करायची गरज नाही पडत, कारण त्यांना पैसे द्यायचे असतात आणि आपल्याला त्यांचं काम एकदम योग्य करून द्यायचं असते, हो की नाही. तर ह्या ब्लाऊजला मी ही लेस लावली आणि तुम्ही तर बघितलं. हा पण पॅडेड ब्लाऊज आहे. तर हे 2 पॅडेड ब्लाऊज आहे आणि ह्या पण पॅडेड ब्लाऊजच मला शिवायचा हा तिसरा. पण का नाही, थोडासा मला कपडा कमी पडला आणि कटिंगच्या वेळेस मी विसरून गेले की ह्याला डबल अस्तर यूज होणार होता. कारण सिंगल अस्तरमध्ये तर मी याला नव्हते शिवू शकत. कारण काय ना, हा कपडा कॉटन आहे, तर खूप पातळ होतं, त्याच्यामुळे मी याला कप्स वगैरे यूज नाही केलेले, सिम्पल एकदम शिवलेलं आहे. तर हे बघा, असा गळा टाकला होता, पंचकोनी टाकला होता. आणि हे ज्या गोपीबाई स्लीव्स केल्यात, याचा व्हिडिओ तर मी तुम्हाला टाकलेलाच आहे. तर हा गोट यासाठी लावलं की ह्या कलरची साडी आहे, तर हे मनानेच केलं आहे मी, त्यांचं काही नाही आहे. पण थोडंसं मला असं वाटलं की का नाही चांगलं दिसेल, त्याच्यामुळे मग मी याचा गोट लावला आहे. पण स्लीव्ज एकच नंबर दिसतात, तुम्ही समोरची पण फिनिशिंग बघू शकता. हे बघा, एक नंबर आलेली फिनिशिंगसुद्धा. आणि हे अशा स्लीव्ज आलेल्या आहेत, एक नंबर वाटतात. आणि का नाही, त्यांना एकदम आवडणार आहे सगळे ब्लाऊज. त्यांचंच चाललं होतं फोन करून खूप वेळा की का नाही ताई तुम्ही व्हिडिओ नाही टाकला, आणखीन मी इंस्टाग्रामला किती वेळ झालं चेक करते, व्हिडिओ येईल. तर आत्ताच तिकडं पोस्ट केलं आणि इकडं मग मी म्हटलं चला तुम्ही पण इकडं कालपासून वाट बघत असाल, त्याच्यामुळे मग